हे उपमहापौरांनी निवासस्थान मागितलंय. आपल्याकडे 1888 अधिनियम काय म्हणतंय त्याच्यावरती आपल्याकडे स्पष्ट काही नियम आहेत. आता महानगरपालिकेचे आयुक्त याच्यावर कशी सांगड घालतात ते पाहावं लागेल. खरं म्हणजे आपलं जे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आहे, ज्याला राणीची बाग म्हणतात, त्या राणीच्या बागेचा डायरेक्टर, त्या डायरेक्टरला राणीच्या बागेतच बंगला आहे, पण तो दिला गेला नाही गेली 10 वर्ष. तो आयुक्तांनी म्हणजे एएमसी लोक त्याच्यावरती कब्जा झालेला आहे असं मी म्हणेन. जर एएमसी असे कब्जा करू शकतात तर मग उपमहापौर, विरोधी पक्ष, गटनेता यांनाही निवासस्थानं उपलब्ध करा. काय चुकीचं आहे? बरोबर आहे. जर एखादा उपमहापौर मुंबईच्या एका टोकावरनं येत असेल तर एखादा विरोधी पक्ष पण एका मुंबईच्या टोकावरनं येत असेल तर निवासस्थानं एएमसी म्हणून जर दिली जातात डायरेक्टरला वगळून, खरं त्या डायरेक्टरांचा हक्क आहे, नियम आहे, त्या नियमाला जर बगल देत आहे तर ह्या नियमात पण बगल देऊ नका. सगळे आपल्याकडे फ्लॅट्स आहेत, बंगले आहेत, ते उपलब्धता करा. जे ज्या अडीच वर्ष एक काय जे पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कोण राहील ते राहतील निवासस्थानी. खरा अतिरिक्त आयुक्तांचा बंगला नाही, तो डायरेक्टर जे ज्याला आपण राणीची बाग म्हणतो त्या डायरेक्टरचा तो खरा बंगला आहे. तिथे अतिरिक्त आयुक्तांचे कब्जे असं मी म्हणेन. नाही, ते महापौरांनी खरं म्हणजे ह्याच्याप्रमाणे हेरिटेज प्रमाणे पाहणी करायला पाहिजे आतून. आता काही जर आपण एक तावदान बदलू शकत नाही हेरिटेजमध्ये तर अंतर्गत काय बदल झाले त्याची मी मागणी केली आहे की आम्हाला ती पहिलं डीपी मधून प्लॅन सहित आम्हाला दाखवावं. डीपी नाही, बिल्डिंग अँड प्रपोजल, यांच्याकडे प्लॅन असतील, त्या प्लॅनमध्ये काही बदल जर घडले असतील तर हेरिटेजमध्ये तुम्ही कसं काय केले. आणि याच्या आधी अनेकदा मला चांगली दुरुस्ती झालेली होती. आत्ता तुम्ही 4-4.5 करोड जर अडीच की महापौरांसाठी जर खर्च होत असतील तर मग मुंबईकरांना त्याचा काय फायदा. मुंबई कालपर्यंत शांत होती, का होती तर एक महिला काय म्हणते, कारण शेवटी महिलेच्या म्हणण्याला पण, परंतु ही जी मुलगी आहे सून ती आता सपशेल खोटं बोलते असं माझा रिअली. का ती नवऱ्याबरोबर 8 ते 9 वेळा परदेशी वाऱ्या झालेत. त्यांच्या लग्नाला काहीतरी 8 ते 9 वर्ष होत आली आहे. आणि इतका म्हणजे त्यांच्या इंटरनल काय असेल, ही क्षमता आहे नाही आहे हे कळायला तुला 8 वर्ष लागली. त्याच्यामुळे मला वाटतं जे कायदे कानून केलेत, जे खरंच पीडित आहेत त्यांना न्याय अशामुळे विलंब होऊ शकतो. आणि जो वकील आहे तो स्पष्ट फोटोत किंवा त्याचा संपूर्ण डाटा तो भाजपचा पदाधिकारी आहे. मग हा डाव नाही का? एखाद्या कुटुंब वत्सल माणसाला म्हणजे सासू सासरे यांना तुम्ही आयुष्यातून उठवणार असाल, ही गोष्ट मला वाटतं कायद्यामध्ये आहे. मी त्याच्यावर भाष्य नाही करणार. ती सेपरेशन 23लाच झाली आहे, 23, 24, 25, 26 का उजाडलं? त्याच्या आधी एकत्र होते, त्यांच्याकडे सगळे फोटोग्राफ्स आहेत की 8-8 परदेशी वाऱ्या होत्या. बरं ते काय 2 दिवसाच्या 4 नाही, चांगले 15-15, 20. त्यामुळे थोडा या गोष्टीवर खरंच मुख्यमंत्र्यांनी प्रकाशझोत टाकलाच पाहिजे. आणि हाकणात या पद्धतीने, कारण तिची आई सांगते की आम्ही जात होतो बुवा ह्यांच्याकडे, मुळात ह्याच्यावरती काय म्हणजे मग तुम्ही पण एक स्त्री होता ना, का नाही तेव्हाच कडाडून विरोध केला? काय असतं, म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. त्यामुळे मला वाटतं याच्यावरती सखोल खरंच चौकशी करा.
आणि जे दोषी आढळतील, मग मुलगी का असेना म्हणजे कोणी, त्यांच्यावर तुम्ही करा ना. पण अशी बदनामी इतक्या वर्षानंतर होते आहे आणि त्याच्यावरती मुख्यमंत्री म्हणून किंवा महिला बालकल्याणच्या ज्या मंत्री महोदय आहेत, कळलं का, नीलमताई उडी उगाच घालतायत. त्यांना ते आता काय त्यांचं इप्सित साध्य नाही झालंय, मग दाखवायचं. पण मला वाटतं याच्यावरती फार सखोल अभ्यास, सखोल कायदेशीर बाबी तपासल्या पाहिजे.